तर अहिल्यानगरमध्ये कॅबिनेट बैठक होत असल्याने निश्चितच येथील प्रश्नांवर तोडगा काढण्यात येईल असा विश्वास श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंग पाचपुते यांनी व्यक्त केलाय। अहिल्यानगर येथील पाणी प्रश्न, धर्मवीर गड, वैद्यकीय महाविद्यालय अशा विविध मागण्यांकडे पाहण्याचा प्रशासनाचा दृष्टिकोन जरी बदलला तरी भरपूर आहे असंही मत आमदार पाचपुते यांनी नोंदवलंय। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी आज संपूर्ण राज्याचं मंत्रिमंडळ आहे ते अहिल्यानगरमधील चोंडी या अहिल्यादेवींच्या जन्मस्थानी पोहोचत आहे आणि नेमकी या ठिकाणची अहिल्यानगरमधील लोकप्रतिनिधी असलेल्यांची काय भावना आहे हे जाणून घेऊया। आपल्या सोबत श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते आहेत। सर, काय सांगाल? आज संपूर्ण मंत्रिमंडळ जर आमच्या जिल्ह्यात येत आहे तर आम्ही ज्या आमच्या व्यथा मांडत असतो विधानसभेमध्ये म्हणा किंवा राज्यस्तरावरती, आज मंत्रिमंडळापेक्षा काय होतं, अनेकदा आपण पाहिलं असेल की मंत्रिमंडळ हे सर्वसामान्यांमधून निवडून आलेले सगळे लोक असतात किंवा ही सगळे लोकप्रतिनिधी असतात, पण सगळ्यात महत्त्वाचा अधिकारी असतात। कारण शासनामध्ये, सरकारमध्ये जेवढा वाटा लोकप्रतिनिधींचा आहे त्याच्याहून किंबहुना जास्त वाटा हा प्रशासनाचा असतो। त्यामुळे प्रशासनाचा पाहण्याचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे। आज अहिल्यानगरमध्ये आल्यामुळे त्यांचा नक्कीच दृष्टिकोन आमच्या जिल्ह्याकडे पाहण्याचा बदलेल। आज आमच्या जिल्ह्याला खूप गरज आहे, त्यातली त्यात म्हणजे मला तर खरं मंत्रिमंडळ बैठक जी होतीये यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचे विशेष आभार मानायचे की त्यांनी दक्षिण नगर निवडलं। कारण तसं पाहिलं तर नगर हा राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे, पण नगरमध्ये दोन भाग आहेत, एक उत्तर आणि दक्षिण। तर उत्तरेचा नगर हे खूप सदन आहे आणि दक्षिणेचा आमचा हा दुष्काळी परिसर आहे। त्यामुळे या दुष्काळी परिसरामध्ये आल्यानंतर वस्तुस्थिती काय आहे, आणि आता उन्हाचं सावट जे वाढलेलं आहे, उन्हाळ्याचं सावट वाढलेलं आहे, त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीवर शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या अधिकाऱ्यांना कळतील, जाणून घेतील किंवा कमीत कमी पाहिल्या जातील। आज काय निर्णय होता त्याच्यापेक्षा त्यांचा दृष्टिकोन जर आमच्या विषय बदलला तर उद्या भविष्यामध्ये जिल्ह्याला नक्कीच झुकतं माप मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। येथील वेगवेगळे समस्या आहेत, त्याचा दृष्टिकोन जर त्यांच्याकडे पाहण्याचा बदलला तरी भविष्यामध्ये अनेक प्रश्न सुटतील असा विश्वास विक्रमसिंह पाचपुते यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन ननावरे, अहिल्यानगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।